नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा जीके एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवरती मी सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे की भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण सुनिश्चित केलेले आहे. या संबंधित कलम आहे. आणि मित्रांनो, आपल्याकडे मूलभूत हक्काचा जर आपण विचार केलात, मूलभूत हक्काचा विचार करता आपल्याकडं 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क आहे, 19 ते 20 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क आहे, 19 ते 22 मध्ये, त्याच्यानंतर 23 ते 24 मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क आहे आणि 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे, 29-30 मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहेत, कलम 31 मध्ये संपत्तीचा हक्क होता तो वगळण्यात आलेला आहे आणि कलम 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे. पण तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार म्हणजे कलमानुसार जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण सुनिश्चित केलेले आहे. तर आपल्याला ह्या भारत देशामध्ये किंवा भारतात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही ठिकाणी जीवन जगण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. कोणता अधिकार? जीवन जगणे. म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणतो, राईट टू लाईफ असं म्हणतो आपण. राईट टू लाईफ म्हणजे कलम 21 नुसार आपल्याला संविधानामध्ये म्हणजेच स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण निश्चित केलेलं आहे. म्हणजे भारतात येणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकांना किंवा भारतात राहणाऱ्या कोणत्याही परकीय व्यक्तीला राईट टू लाईफ म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मला त्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे काय की समजा एखादा व्यक्ती अपंग जर असेल तर त्याला आपण मारून टाकू शकत नाही, कारण त्याला अपंग म्हणून जगण्याचा अधिकार बहाल करते कोणती कलम? कलम 21. म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जगण्याचा अधिकार देणारा मूलभूत हक्क हा कोणत्या कलमात आहे? कलम 21 म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. आता वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जीवन. आता वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे काय आहे? केवळ जगणंच असं नाही, तर प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला प्राप्त आहे. प्रतिष्ठापूर्वक म्हणजे काय की जसं आपण छोट्या छोट्या गोष्टीचं उदाहरण घेतलात, व्यक्ती कितीही मोठा गुन्हा केला असेल, काही जरी केला असेल तर त्याला शुद्ध पाणी पिण्याचा अधिकार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती गुन्हा केला तर आपण त्याला गटारीतलं पाणी पाजू नाही शकत, कारण शुद्ध पाणी हे वैयक्तिक जीवनाचा एक भाग आहे आणि प्रतिष्ठापूर्वक जीवनाचा एक भाग आहे. म्हणून कलम 21 ची जी व्याप्ती आहे ही कालांतराने निश्चित करण्यात आली आणि कलम 21 च्या संदर्भामध्ये 2 खटले होते. त्यातला पहिला खटला आहे के गोपालन खटला आहे जो 1950 चा होता. हा खटल्यानंतर रद्द ठरवण्यात आला आणि कुठल्या खटल्याने तो रद्द करण्यात आला तर मनेका गांधी नावाचा खटला आहे. आणि हा मनेका गांधी नावाचा खटला जो आहे 1978 चा आहे. आणि या खटल्याच्या नुसार आपल्याला जे कलम 21 मध्ये दिलेले अधिकार आहेत ते विस्तारित स्वरूपामध्ये आपल्याकडे सांगण्यात आलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर आपल्याकडं कलम 21 मध्ये जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार की आपल्याकडं संसद आणि त्याच्यानंतर कार्यकारी मंडळ या दोघांनाही कलम 21 वरती कायद्याने बंधने आणण्याचा अधिकार नाही. संसद कायद्याद्वारे किंवा कार्यकारी मंडळ कायद्याद्वारे कलम 21 च्या अधिकारावरती मर्यादा आणू शकते, पण जी घटना दुरुस्ती करून आपण कलम 21 च्या संबंधित आपण जे काही बदल केलेला असेल तो जर बदल घटनेचं उल्लंघन करणारा असेल तर त्या घटना दुरुस्तीला आपल्याला आव्हान सुद्धा देता येतं. म्हणून या प्रश्नाशी संबंधित पर्याय क्रमांक 4 उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारतीय संविधानात नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी काय सत्य आहे असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, मूलभूत कर्तव्य ही जी बाब आहे
जेव्हा आपल्याकडे संविधान घेण्यात आलं 26 नोव्हेंबर 1949 जेव्हा आपण संविधान स्वीकृत केलं आणि 26 जानेवारी 1950 जेव्हा घटनेची अंमलबजावणी झाली, या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. मग हे मूलभूत कर्तव्य नव्याने जोडण्यात आलेले आणि मूलभूत कर्तव्य कधी जोडण्यात आले तर आपल्याकडं 42वी घटना दुरुस्ती झालेली आहे आणि ही 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली 1976 आणि या घटना दुरुस्तीच्या अन्वये आपल्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेले. ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ती लागू करण्यायोग्य आहेत. हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. ती लागू करण्यायोग्य आहेत म्हणजे काय? मूलभूत कर्तव्य हे देशाच्या प्रती आपण या देशामध्ये राहतो, आपण या देशाचे नागरिक आहोत आणि देशाप्रती आपण काहीतरी देणं लागतो, ही भावना भारतीयांच्या मनामध्ये पेरण्याचं काम हे मूलभूत कर्तव्य करतात. जर एखाद्या व्यक्तीला आपण जर म्हटलात एखाद्या व्यक्तीला आपण बळजबरी म्हटलात की तू या व्यक्तीचा आदर कर, तर त्याच्यामध्ये कृत्रिमपणा येईल आणि त्याच्यामध्ये सत्यता राहणार नाही. म्हणून संविधानामध्ये जे मूलभूत कर्तव्य घेण्यात आलेले आहेत ती मूलभूत कर्तव्ये लागू करण्यायोग्य आहेत. तर हे विधान चुकीचं आहे. ही नागरिकांना कायदेशीरित्या बंधनकारक केलेले नाहीत, म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान ती न्याय आहेत, ते न्याय नाहीत. न्याय म्हणजे कोण आहे तर आपल्याकडं आपल्या प्रस्ताविकेमध्ये आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा अधिकार प्रत्येकाला सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हे न्याय आहेत. पण मूलभूत कर्तव्य न्याय नाहीत. मूलभूत कर्तव्य मी देशाचा नागरिक म्हणून देशाच्या प्रती माझं काही देणं आहे म्हणून त्या गोष्टी मला देशाच्या प्रतिमेसाठी देशाच्यासाठी मला त्या गोष्टी पालन कराव्या लागतात. ती कर्तव्य आहे, ती न्याय नाहीत. त्याच्यानंतर ती कायदेशीरित्या बद्ध आहेत. नाही, ती कायदेशीरित्या बद्ध नाहीत म्हणजे कायद्यानुसार ते व्यक्तीला बंधनकारक करण्यात आलेले नाही. म्हणजे भारताचा व्यक्ती मूलभूत कर्तव्य पालन केलाच पाहिजे असं आपल्याकडं कायद्याने ते व्यक्तीवरती लागू करण्यात आलेले नाहीत. म्हणून तिसरं हे विधान चुकीचं आहे. पहिलं चूक, दुसरं चूक, तिसरं तुम्हाला सत्य विचारलेलं आहे. आणि मूलभूत कर्तव्य जेव्हा 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 तेव्हा त्यांचा समावेश घटनेतल्या भाग 4A मध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि यांचा समावेश घटनेतील कलम 51A मध्ये करण्यात आलेला आहे. आज घडीला 11 कर्तव्य आपल्या संविधानामध्ये पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारत सरकारने राष्ट्रीय भूमी सुधारणा परिषद कधी स्थापन केली तर राष्ट्रीय भूमी सुधारणा परिषद मित्रांनो 2008 पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बरारच्या इमादशाही राजवंशाचे संस्थापक कोण? मित्रांनो आपल्याकडे जे बहामनी राज्य होतं ना, बहामनी राज्य, हसन गंगू ज्याला म्हणतो आपण, बहामनी राज्य, या बहामनी राज्याचा शेवट इसवी सन 1490 मध्ये सुरू झाला आणि बहामनी राज्य हे एक मुस्लिम राजवट होती आणि बहामनी राज्यांचा शेवट झाल्याच्या नंतर या बहामनी राज्याचे 5 तुकडे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण झाले. विशेषतः आपण दक्षिण भारताचा विचार केला, दक्षिण भारतामध्ये बहामनी साम्राज्य होतं आणि ह्या बहामनी साम्राज्याचा शेवट झाल्याच्या नंतर आणि साधारणतः 1500च्या जवळपास 16व्या शतकाच्या आसपास आपण ह्या सगळ्या सत्ता निर्माण झालेल्या आहेत. आणि इथं जर आपण विचार केला बहामनी राज्याचा शेवट होऊन ज्या काही 5 मुस्लिम राजवटी तयार झालेल्या होत्या त्यात 1 नंबरची बरारच्या म्हणजे विदर्भाची कोणती होती? इमादशाही होती. विदर्भाची इमादशाही होती.
हे विदर्भ म्हणजे बरारचा प्रदेश आहे, बरार म्हणजे विदर्भ आहे. आणि विदर्भामध्ये कोणती सत्ता होती बहामनी राज्याचा शेवट होऊन? तर इमादशाही नावाची सत्ता होती. त्याच्यानंतर आपण पुढे आला तर विदर्भ, बिदरची बरीदशाही होती. कोणती होती? बरीदशाही. त्याच्यानंतर आपण पुढे आला तर विजापूरचे आदिलशाह होते, विजापूरचे आदिलशाह होते. त्याच्यानंतर अहमदनगरचे निजामशाही होती, अहमदनगरची निजाम, ज्याला आपण आता अहिलानगर असं म्हणतो आपण. आणि त्याच्यानंतर गोवाळकोंडाची कुतुबशाही होती, गोवाळकोंड्याची कुतुबशाही होती. अशा बहामनी राज्याचा जेव्हा अंत झाला तेव्हा वेगवेगळ्या भागामध्ये ह्या मुस्लिम राजवटीच्या 5 सत्ता आपल्याकडे निर्माण झालेल्या होत्या. आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे विदर्भाच्या इमादशाहीवरती, आणि विदर्भाच्या इमादशाहीचे संस्थापक कोण होते? तर फतुल्लाह इमाद उल मुल्क, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. त्यानंतर आपण पुढे जर विचार केलात, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पीक महाराष्ट्रातील लाल मातीमध्ये लागवडीसाठी सर्वात योग्य आहेत? आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केलात, महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आपण मातीचा विचार करत असताना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आढळणारी जी मृदा आहे ती काळी मृदा आहे. आणि ती काळी मृदा म्हणजेच कोणती मृदा आहे? रेगूर मृदा आहे. मग आपण आता इथं जर विचार केलात महाराष्ट्रामध्ये लाल मातीचा विचार करता, तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आढळणारी मृदा म्हणजे पहिली कोणती आहे? काळी मृदा आहे. त्याच्यानंतर नंबर 2 ला कोणती मृदा आहे? जांभी मृदा आहे. त्याच्यानंतर नंबर 3 ला तांबडी किंवा पिवळसर मृदा आहे, पिवळसर मृदा. आणि त्याच्यानंतर नंबर 4 ला गाळाची मृदा आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे लाल माती, आणि जे लाल माती जे म्हणतो ना आपण, हे तांबडी किंवा पिवळसर मृदा म्हणून ओळखली जाते. कोणती मृदा? तांबडी किंवा पिवळसर मृदा म्हणून ती ओळखली जाते. आणि लाल मातीच्या संदर्भात आपण विचार करता, लाल मातीमध्ये लागवडीसाठी सर्वात योग्य पीक कोणतं म्हटलेलं आहे? ही जी लाल माती आहे ज्याला आपण तांबडी किंवा पिवळसर मृदा म्हणतो, या मृदेमध्ये असणार आयर्न पेरॉक्साईडचं प्रमाण जास्त आहे, म्हणून तिला लाल किंवा तांबडा रंग प्राप्त झालेला आहे. आणि ही मृदा पाणी तिची शोषून ठेवण्याची क्षमता कमी आहे. जर या मृदेमध्ये जर आपण व्यवस्थित समजा सेंद्रिय खताचा जर आपण वापर केला, तर ह्या मृदेची जी उत्पादकता आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढवता येतं. आणि ही जी मृदा आहे मित्रांनो, तांबडी, पिवळसर किंवा लाल जी मृदा आहे, ती मृदा प्रामुख्याने भरड धान्याच्यासाठी अतिशय उपयुक्त मानली जाते. आणि आपण ह्याचा जर विचार केला, परफेक्ट भरड धान्य तुम्हाला बाजरी आणि डाळी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील काळ्या मातीबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर काळी मृदा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आढळणारी जी काळी मृदा आहे ही मृदा रेगूर मृदा या नावानेही ओळखली जाते. ही मृदा कापसासाठी महत्वाची आहे, म्हणून तिला कापसाची मृदा असंही म्हणतात. ही मृदा जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये आढळत नाही, जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये आढळत नाही. या मृदेमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, म्हणून पाणी शोषून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, पाणी शोषून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, म्हणून त्या हवेची जर आपण विचार केला तर म्हणजेच काय, ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. चुनखडीचं प्रमाण जास्त आहे म्हणून पाणी जास्त शोषून राहतं, जास्त शोषून असल्यामुळे ओलावा जास्त दिवस टिकतो. रब्बी पिकांसाठी ही मृदा जास्त महत्वपूर्ण मानली जाते. आता इथं जे विधान तुम्हाला दिलेले आहेत
इथं विधानामध्ये पहिलं विधान आहे नायट्रोजन आणि फॉस्फरस भरपूर आहे. वाक्य चुकीचं आहे. नायट्रोजन फॉस्फरस काळ्या मातीमध्ये जास्त नाही. या मातीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान काय, त्यात जास्त आर्द्रता टिकून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. बरोबर आहे. पाणी जास्त आहे म्हणून ओलावा जास्त टिकून राहतो, म्हणून त्याची ह्युमिडिटी जास्त काळ राहते. म्हणून आपण बघा, आपला खरीप पिकाचा हंगाम झाल्यानंतर रब्बी हिवाळ्यामध्ये जे आपण पिकं घेतो ते प्रामुख्याने काळ्या मृदेमध्ये आपण जास्त घेतो, कारण तिची ह्युमिडिटी आर्द्रता जास्त टिकून ठेवण्याची क्षमता आहे. दुसरं विधान बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. तिसरं, बेसॉल्ट खडकाचं विघटन होऊन ही मृदा तयार झाली, म्हणजे दुसरं आणि तिसरं अगदी बरोबर आहे. बेसॉल्ट खडकाचं विघटन, बेसॉल्ट खडकामध्ये टिटॅनी फेरस मॅग्नेटाइटचं प्रमाण जास्त आहे. टिटॅनी फेरस मॅग्नेटाइटचं प्रमाण जास्त आहे आणि टिटॅनी फेरस मॅग्नेटाइटचं प्रमाण जास्त असल्यामुळं तिला काळा रंग प्राप्त होतो. म्हणून बेसॉल्ट खडकामध्ये तो घटक जास्त आहे आणि त्याचं विघटन होऊन काळी मृदा बनते. म्हणजे दुसरं आणि तिसरं बरोबर आहे. ही मृदा जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते. विधान चुकीचं आहे. कमी पर्जन्यामध्ये ही मृदा आढळते. जास्त पर्जन्यामध्ये आढळणारी मृदा जांभी मृदा आहे. म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 2 आणि 3 हे विधान सत्य आहेत. पुढचा प्रश्न, धनगरी गजा हे एक प्रकारचे लोकनृत्य आहे जे डॅश डॅशच्या धनगराकडून त्यांचा देव बिरुबाच्या स्मरणार्थ रंगीबेरंगी रुमाल आणि पारंपरिक पोशाख घालून सादर केला जातो. मित्रांनो, बिरुदेव है ना, बिरुदेव हे शिवाचे भक्त होते. शिवाचे भक्त होते म्हणजे महादेवांचे भक्त होते. आणि यांचा जर आपण विस्तार पाहिला तर विशेषतः सोलापूरमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यांचं अस्तित्व जाणवतं. विशेषतः आणखीन कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा बिरुदेवाचं अस्तित्व त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतं. बिरुदेव म्हणजे कोण होते, जे धनगरी म्हणजे कोणाला म्हणतात, जे मेंढपाळ लोक आहेत की नाही, मेंढपाळ, ह्या मेंढपाळासाठी वापरला जाणारा शब्द धनगर. आणि गजा म्हणजे कोण मित्रांनो, गजा म्हणजे हत्ती. गजा म्हणजे हत्ती. मेंढपाळाच्या लोकनृत्याची ताकद म्हणजे हे धनगरी गजा नावाचं लोकनृत्य आहे. गजा म्हणजे हत्ती, मेंढपाळाचं जे काही नृत्य आहे त्या नृत्याची ताकद हे म्हणजे काय आहे, मेंढपाळ हत्ती म्हणजे धनगरी गजा. आणि धनगर समाजामध्ये किंवा मेंढपाळ बांधवामध्ये किंवा धनगर बांधवांचा जर आपण विचार केला तर बिरुदेवाला हे त्यांचं दैवत मानलं जातं. आणि ते बिरुदेवांचं जे काही अस्तित्व आहे किंवा त्यांच्या स्मरणामध्ये जे काही आपल्याकडे लोकनृत्याची परंपरा आहे ती प्रामुख्याने कुठली आहे तर ती सोलापूरची आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, ऑगस्ट 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनी पुणे शहरावर प्रथमच भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान कोणाला देण्यात आला? खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन लाल किल्ल्यावरती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भारताचा पहिला राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. पण तोच राष्ट्रध्वज जेव्हा पुण्यामध्ये पहिल्यांदा फडकविण्यात आलेला होता, त्याचं नेतृत्व किंवा तो मान कोणाला देण्यात आला होता? पांडुरंग महादेव बापट, ज्याला आपण काय म्हणतो, सेनापती बापट असं म्हणतो आपण, सेनापती बापट. आणि सेनापती बापटांचं ठळक वैशिष्ट्य काय, तर सेनापती बापटांचं सगळ्यात महत्वाचं काय, हे गांधीवादी विचारानं चालणारे होते, गांधीवादी विचारानं. आणि त्यांचा प्रसिद्ध सत्याग्रह म्हणजे कोणता आहे, मुळशी सत्याग्रह आहे. जिथं मुळशी सत्याग्रह काय आहे तर पुण्यातले जे मुळशी येथे जे काही धरण बांधलं जाणार होतं ते धरण टाटा यांच्याकडून बांधलं जाणार होतं. आणि त्या प्रकल्पामुळे साधारणतः 52 गाव हे त्या धरणामध्ये जाणार होते. त्याच्या विरोधामध्ये 1921 ला सेनापती बापटांनी आवाज उठवला आणि त्यात त्यांना यश मिळालं. आणि ज्या पद्धतीचा जो मोबदला त्यांना शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे होता तो मोबदला त्यांनी मिळवून दिला. आणि सेनापती बापट तो लढा त्यांनी यशस्वी केल्यामुळं त्यांना
सेनापती ही पदवी बहाल करण्यात आली. कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? मुळशी सत्याग्रह. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर. गोलाकार आरशासाठी वक्रतेची त्रिज्या किती असते असा प्रश्न आहे. गोलाकार आरसा म्हणजे काय? कोणताही आरसा एका गोलाचा काय असतो तर तो भाग असतो. कोणताही आरसा एका गोल आरशाचा भाग असतो आणि ह्या गोल आरशाचं केंद्र ज्यालाच आपण काय म्हणतो? केंद्र म्हणतो आपण त्या आरशाचं. आणि केंद्र आणि हे जे केंद्र आहे म्हणजे सेंटर आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर असं विचार केला, आता इथून सूर्याचे किरण येऊन पडत आहेत. हे सूर्याचे किरण जेव्हा असं आरशा ओलांडून असं जेव्हा एकत्रित येतात, हे एकत्रित येतात, ते अंतर म्हणजे काय आहे? त्याला आपण नाभी पॉइंट म्हणतो. आपण नाभी. नाभी हे एफ अक्षराने दर्शवलं जातं. आणि ह्या केंद्रबिंदूपासून ह्या गोल आरशाच्या कुठल्याही बिंदूपर्यंतची जी रेषा आहे किंवा इथून इथपर्यंतची जी रेषा आहे, ती रेषा म्हणजे कोण आहे? त्रिज्या आहे. आणि ती त्रिज्या आपण स्मॉल आर ने दर्शवतो आपण. मग तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे? गोलाकार आरशासाठी वक्रतेची त्रिज्या कशी असते? तर नाभीय अंतराच्या दुप्पट असते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, जात निर्मूलनासाठी मुंबईत परमहंस मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? परमहंस मंडळाचा जर आपण विचार केला, जात निर्मूलनासाठी ही संघटना मोठ्या पद्धतीने काम केलेली आहे. आणि मित्रांनो, ही जी संघटना होती, ही संघटना एक गुपित संघटना म्हणून काम केलेली संघटना आहे. कोणती संघटना आहे? गुपित संघटना म्हणून त्यांनी काम केलेली आहे. आता ही जी परमहंस मंडळाची स्थापना आहे 1890 नाही, 1840 पण नाही, 1849 आहे. किती आहे? 1849 ला ही संघटना मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेली होती. आणि ही संघटना विशेषतः कशासाठी काम करणारी होती? तर जात निर्मूलनासाठी, म्हणजे जातीय व्यवस्था संपुष्टात आली पाहिजे या उद्देशाने काम करणारी संघटना म्हणजे कोणती? परमहंस. आणि ही परमहंस सभा 1849 ला स्थापन करण्यात आली. आणि ह्या संघटनेची यादी गुपितपणे, ह्या संघटनेचा कारभार गुपितपणे चालत होता. आणि साधारणतः 1860 मध्ये या संघटनेची यादी प्रसारित करण्यात आली आणि हळूहळू ही संघटना काय करण्यात आली? बंद झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक इथं 4 1849 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहाच्या अटीनुसार शिवाजी महाराजांनी आपले किती किल्ले मुघलांच्या स्वाधीन केलेले होते? हा जो पुरंदरचा तहा आहे, म्हणजे कोण आले होते? मिर्झा राजे जयसिंग आले होते. मिर्झा राजे जयसिंग. आणि हे मिर्झा राजे जयसिंग जेव्हा आले होते तेव्हा त्याने पुरंदर किल्ल्यावरती हल्ला केलेला होता. आणि पुरंदर किल्ल्याचा जो हल्ला होता, तो पुरंदर किल्ल्याचा हल्ला म्हणजे जो झाला त्याच्यामध्ये अनेक मावळे मारले गेलेले होते. विशेषतः ह्या पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी मारले गेले होते. परिणामी शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्याचा प्राण वाचला पाहिजे, किल्ला आज ना उद्या आपल्याला मिळवता येईल, पण गेलेले मावळे मला परत मिळवता येणार नाहीत. म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग सोबत 1665 ला पुरंदरचा तह केला होता. आणि शिवाजी महाराजांना 23 किल्ले द्यावे लागले होते मुघलांना. 23 किल्ले आणि 4 लक्ष होनाचा प्रदेश पण द्यावा लागला. 4 लक्ष होन म्हणजे सोन्याचे नाणं. 4 लक्ष होनाचा प्रदेश मुघलांना द्यावा लागला होता. आणि हळूहळू हे सगळं जे आहे शिवाजी महाराजांनी पुढच्या काळामध्ये यातले बरेच किल्ले परत घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यातला कोंढाणा किल्ला होता. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे निघाले आणि तानाजी मालुसरे परत येऊ शकले नाहीत. पण तानाजी मालुसरेचे लहान बंधू सूर्याजी मालुसरे यांनी तो गड राखला. आणि जेव्हा ते शिवाजी महाराजांना येऊन भेटले तेव्हा तिथं भावना व्यक्त करत असताना शिवाजी महाराज असं म्हणतात, माझा गड आला पण माझा सिंहासारखा तानाजी मालुसरे गेला.
आणि तो कोंढाणा किल्ला जिंकल्यानंतर त्याचं सिंहगड असं नामकरण करण्यात आलं. भरपूर मोठी कहाणी आहे ती. जसही वेळ आला तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलूया. पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. 2024 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत कोणत्या मूलभूत अधिकाराला मान्य करणारा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे? त्याचं उत्तर येतं समलिंगी विवाह चुकीच्या. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अधिकार हे 2024 मध्ये जे काही आपल्या सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याच्या संबंधित तो अधिकार आपल्याकडे बहाल करण्यात आला. आणि कलम 21 मध्ये मानवी प्रतिष्ठेसहित जगण्याचा जो अधिकार आहे त्या जगण्याच्या अधिकाराचा एक भाग म्हणजे कोण आहे? स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि तो हवं यांनी कुठल्याही कंडिशन मध्ये तो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचा निकाल 2024 मध्ये. आणि त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. सीपीयूचे कंट्रोल युनिट खालीलपैकी कशासाठी कारणीभूत आहे? सीपीयू ज्याला आपण संगणकाचा मेंदू म्हणतो, आपण संगणकाचा मेंदू असं म्हटलं जातं किंवा संगणकाचं ब्रेन ज्याला म्हटलं जातं ते सीपीयू, ज्याला आपण सेंट्रल प्रोसेस युनिट असं म्हणतो, आपण सेंट्रल प्रोसेस युनिट ज्याला असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या सीपीयूच्या माध्यमातूनच आपल्याला पूर्ण कम्प्युटर चालवता येतं. आपण जे काही बाहेरून आपण त्या कर्सरच्या साह्याने, कीबोर्डच्या साह्याने, माऊसच्या साह्याने जी आपण कमांड देतो ती कमांड व्यवस्थित अप्लाय करण्याचं काम हे कोण करतं? सीपीयू करतं. म्हणजे आपण जे त्या कमांड देतो आपण कम्प्युटरला, ती कमांड बरोबर कॅच करून त्याच पद्धतीचं काम मॉनिटर वरती घडवण्याचं काम हे सीपीयू करतं. म्हणून याच्यामध्ये आपण काय म्हणतो? डेटा ट्रान्सफर व्यवस्थित करणे आणि सूचनांची अंमलबजावणी करणे हे त्याचं मुख्य काम आहे सीपीयूचं. पुढचा प्रश्न, संगणक प्रणालीमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट चे प्राथमिक कार्य काय आहे? मित्रांनो परत प्रश्न आलेला आहे. संगणक प्रणालीमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे सगळ्यात महत्वाचं काम काय आहे? ज्या कम्प्युटरवरती आपण काम करतो त्या कम्प्युटरला आपण जी कमांड देतोय ती व्यवस्थित समजून घेऊन त्याच पद्धतीचं काम मॉनिटर वरती करणं ही जबरदस्त भूमिका. आणि त्या सीपीयू काय त्या कम्प्युटरचं पूर्णतः जर आपण बघितलात सगळ्यात मोठा आत्मा जर कोण असेल तर ते कोण आहे? सीपीयू. आणि सगळ्यात महत्वाचं काम काय आहे? सूचनांची अंमलबजावणी करणे. पुढचा प्रश्न, डेक्कन ओडिसीच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचे उदाहरण आहे. म्हणजे डेक्कन ओडिसी ही रेल्वे आहे आणि ही रेल्वे आपल्या महाराष्ट्र पर्यटन खात्याने सुरू केलेली आहे. महाराष्ट्र पर्यटन खातं आणि भारताचं रेल्वे खातं यांच्याकडून ही रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. 2004 मध्ये ही रेल्वे सुरू करण्यात आली. त्या रेल्वेला डेक्कन ओडिसी रेल्वे असं म्हटलं जातं. ही जी रेल्वे आहे राजस्थानमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी पॅलेस ऑन व्हील नावाची रेल्वे आहे. कोणती? पॅलेस ऑन व्हील. आणि ह्या पॅलेस ऑन व्हीलच्या रेल्वेच्या धर्तीवरती आपल्या महाराष्ट्रामध्ये डेक्कन ओडिसी रेल्वे 2004 ला सुरू करण्यात आली. आणि ही रेल्वे जी आहे आपल्या संबंधित महाराष्ट्रातले जे काही महत्वाचे पर्यटन स्थळ आहेत, जसं गोवा पण आहे त्याच्यामध्ये कव्हर केला जातो, कर्नाटकचा काही भाग आहे, मुंबई आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करून पर्यटन त्या ठिकाणी चालना देण्यासाठी ही रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. आणि ह्या रेल्वे डेक्कन ओडिसी डॅश डॅशच्या माध्यमातून म्हटलंय तर काय येतं? लक्झरी ट्रेन प्रवासाचा अनुभवाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचे हे उत्तम उदाहरण म्हणजे डेक्कन ओडिसी. या डेक्कन ओडिसीला फिरता ताजमहल असंही म्हटलं जातं. काय म्हणतात? फिरता ताजमहल. म्हणून पर्याय क्रमांक 3 प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मेद आम्ल आवश्यक मानले जाते ते आहारातून मिळवणे आवश्यक आहे? आपल्याकडं जे काही महत्वाचे मेद आहेत ते आपल्याला काही मेद आपल्या मानवी शरीरामध्ये तयार होत नसतात.
हे मेद आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात आणि आपल्याला हे जे मेद आहेत हे वनस्पतीपासून पण आपल्याला मिळवता येतात आणि प्राण्यांपासून सुद्धा तुम्हाला मिळवता येतात. जसं की आपण विचार केला सोयाबीनचं तेल आहे आणि त्याच्यानंतर सूर्यफुलाचं तेल आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, यांच्यापासून आपण मेद तयार मिळू शकतो. आणि आपल्याला जे बाहेरून मेद घ्यावं लागतं आहाराच्या माध्यमातून ते म्हणजे ओमेगा 3 मेद आम्ल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. याच्यासोबत आपल्याला आणखीन एक मेद आहारातून घ्यावं लागतं जे आपल्या शरीरामध्ये तयार होऊ शकत नाही, ओमेगा 6 मेद आम्ल. ओमेगा 6 मेद आम्ल म्हणजे हे पण तुम्हाला घ्यावं लागतं. इथं पर्याय क्रमांक 1 प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील हिंदू धार्मिक विचार आणि पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी महादेव गोविंद रानडे आणि भांडारकर यांनी सुरू केलेली चळवळ खालीलपैकी कोणती? न्यायमूर्ती रानडे ज्या संघटनेमध्ये खूप सक्रिय ज्याने काम केलेलं आहे ती संघटना आणि भांडारकर आणि त्याच्यानंतर कोण होते तर आत्माराम पांडुरंग तरखडकर. म्हणजे 31 मार्च 1867 ला मुंबईमध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे आणि त्याच्यानंतर भांडारकर या तिघांनी मिळून जी संस्था उभा केली त्या संस्थेचं नाव आहे प्रार्थना समाज आहे. प्रार्थना समाज ही भारतातली पहिली महाराष्ट्रातली पहिली सामाजिक आणि धार्मिक संघटना म्हणून त्या संघटनेकडे पाहिलं जातं. केशवचंद्र सेन जेव्हा मुंबईमध्ये भाषण द्यायला आले होते ब्राह्मो समाजाचं तत्वज्ञानासाठी, त्यांच्या विचाराला प्रभावित होऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली 31 मार्च 1867 ला. आणि हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. या संघटनेचं ब्रीद वाक्य आय थिंक सत्यमेव जयते हेच होतं, सत्यमेव जयते हेच होतं. आणि विधवा पुनर्विवाहाला चालना देणं, आंतरजातीय विवाह करणं आणि महिलांच्या हक्कासाठी ही संघटना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये खूप मोठा मोलाचा हाता कोणाचा आहे? न्यायमूर्ती रानडे यांचा आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एका अव्वल भारतीय कुस्तीपटूच्या जीवन प्रवासाचे प्रामाणिक वर्णन करणारे आणि विटनेस हे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? विटनेस हे जे चरित्र आहे मित्रांनो साक्षी मलिक आणि जोनाथन सेल्वारज. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. आणि पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वारे महाराष्ट्रातील मान्सून मध्ये पडणाऱ्या पावसासाठी प्रामुख्याने जबाबदार आहेत? आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या देशाला जो पाऊस मिळतो हे आपल्या इकडचा असा हा भारत आहे आणि भारताची ही दिशा नैऋत्य आहे आणि नैऋत्य दिशेकडून येणारे जे आपल्याकडे नैऋत्य मोसमी वारे आहेत या नैऋत्य मोसमी वारे अडवण्याचं काम इथं सह्याद्री करते आणि सह्याद्रीमुळे हे वारे अडवले जातात आणि संबंधित आपल्या महाराष्ट्राला या सह्याद्रीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्याकडून जो आपल्याला पाऊस मिळतो तो प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणून ओळखला जातो. प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणून ओळखला जातो आणि नैऋत्य मोसमी वारे यांच्यामुळे आपल्या महाराष्ट्राला साधारणतः 85% पाऊस मिळतो. म्हणजे आपल्याला जो पाऊस मिळतो जास्तीत जास्त तो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. मित्रांनो आजच्या सेशन मधला शेवटचा प्रश्न आहे, हे डॅश डॅश हे महाराष्ट्र राज्य आणि सह्याद्री पर्वतरांगामधील सर्वात उंच शिखर आहे? मित्रांनो हे सगळे शिखर आहे. कळसुबाईची उंची किती आहे? 1646 मीटर आहे. साल्हेरची उंची 1567 मीटर आहे. तोरणाची उंची 1404 मीटर आहे आणि गाळणदेवची उंची 1522 मीटर आहे. कळसुबाई हे आपल्या सह्याद्रीतलं आणि महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई हे अहिल्यादेवी नगर मध्ये आहे म्हणजे अहमदनगर मध्ये आहे. साल्हेर हे नाशिक मध्ये आहे
तोरणा हे पुण्यामध्ये आहे आणि गवळदेव हे पण कुठं आहे तर ते अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर मध्ये आहे, अहिल्यानगर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर असेल. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या सिरीज मध्ये आपण नवीन प्रश्न घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.